सेवक मित्रांनो, बाबा आपल्या संदेशात सांगतात की अज्ञानी मानव ने बाबा मेरे पास है कहने से वैचारिक क्रांती नहीं होगी। तर वैचारिक क्रांती म्हणजे काय, वैचारिक क्रांती कशी होईल आणि सेवकांनी भगवत कार्याला का महत्त्व दिले पाहिजे यावर आजच्या व्हिडिओमध्ये चर्चा करू। महान त्यागी बाबा जुमदेवजींनी मानव धर्माची स्थापना करून या मार्गातील सेवकांचे रूढीवादी, जातीवादी, अंधश्रद्धेबाबतचे विचार बदलून वैचारिक क्रांती घडवून आणली आणि बाबांनी या मार्गातील सेवकांना निस्वार्थी, स्वावलंबी आणि स्वाभिमानी बनवला असून त्यांना एका परमेश्वराचा परिचय करून दिला आणि तत्वशब्द नियमाचे पालन केले तर परमेश्वर नेहमी साथ देतो असे सांगितले। वैचारिक क्रांती म्हणजे काय, तर महान त्यागी बाबा जुमदेवजींनी दिलेल्या 4 तत्व, 3 शब्द आणि 5 नियमानुसार आपले विचार बनवणे म्हणजे वैचारिक क्रांती। सेवक मित्रांनो, आजच्या परिस्थितीत असे दिसून येते की सेवक रोज विनंती प्रार्थना करतो, हवन घडवत असतो, पण त्याचे विचार अजून बदलले नाही। मार्गात येण्याआधी जसे विचार होते तसेच विचार आजही आहेत। त्यांच्या बोलण्यात सत्य, मर्यादा, प्रेम दिसत नाही, तरी तो सेवक म्हणतो की बाबा मेरे पास है। म्हणून बाबांनी म्हटलं की अज्ञानी मानव ने बाबा मेरे पास है कहने से वैचारिक क्रांती नहीं होगी। तर वैचारिक क्रांती कशी होईल, जेव्हा त्याला 4 तत्व, 3 शब्द आणि 5 नियम समजतील। बाबांचे विचार काय होते, बाबांनी किती परिश्रम केले, या मार्गाचा इतिहास काय आहे, बाबांचे आदेश काय आहेत, हे जेव्हा समजेल तेव्हा खऱ्या अर्थाने वैचारिक क्रांती होईल। आणि हे सर्व सेवकांना कसे समजेल, त्यासाठी बाबांनी चर्चा बैठक सुरू करून दिली आहे। चर्चा बैठक या मार्गाचा अभिन्न अंग आहे। जसे महत्त्व आपण विनंती प्रार्थनेला, हवन कार्याला देतो, तेवढेच महत्त्व किंवा त्याच्यापेक्षा जास्त महत्त्व चर्चा बैठकीला आहे आणि द्यायला पाहिजे। मार्गात आला, सुखी झाला की बस, आता त्या सेवकाला वाटते की दुसरी कोणतीच गोष्ट करण्याची गरज नाही। त्या सेवकाला या मानव धर्माच्या शिकवणीविषयी माहीत नाही, म्हणून तो सेवक जुन्या विचाराच्या आहारी जातो। अनेकात असताना जसे अंगात देव येते या गोष्टीवर त्याचा विश्वास होता, त्याच पद्धतीने मार्गदर्शकाच्या पाया लागते, फोटोत देवाला पाहते। महान त्यागी बाबा जुमदेवजींनी वैचारिक क्रांती घडवून आणली। सेवकांचे विचार कसे राहायला पाहिजेत ते सांगितले। पण आमच्या विचारात क्रांती झाली का? नाही, आम्ही जुन्याच विचारात जगत आहोत। किंवा ज्या अतिशहाण्या लोकांनी वेगवेगळ्या संस्था बनवल्या त्या लोकांनी आम्हाला जुन्याच विचारात ठेवला असे म्हणणे जास्त योग्य राहील। कारण आज आपण पाहतो की ज्याला या मार्गाची ABCD सुद्धा समजत नाही ते लोक संस्था खोलून बसले आहेत आणि सेवकांना लुबाडण्याचे, फसवण्याचे कार्य सुरू आहेत। सेवकांना या मार्गाच्या इतिहासापासून, बाबांच्या विचारापासून, बाबांच्या आदेशापासून दूर ठेवून त्यांना अंधश्रद्धेत ठेवले जात आहे। म्हणून सेवकांनी अंधविश्वास कोणावर करू नका। बाबांनी या मार्गातील सेवकांना बुद्धिमान बनायला सांगितले आहे, म्हणून बुद्धिमान बना, अभ्यास करा, विचार करा। या मानव धर्माची शिकवण काय, या मार्गाचा इतिहास, बाबांचे विचार, आदेश काय आहेत हे जाणून घ्या। सत्य काय आहे हे ओळखून सत्याच्याच मागे उभे राहा आणि जो कोणी चुकीचं सांगत असेल किंवा तुमचा मार्गदर्शक जरी चुकीचा सांगत असेल तर त्याचा विरोध करा। सेवक मित्रांनो, बाबा आपल्या संदेशात सांगतात की संसार को बदलने वाला एक ही शब्द है वैचारिक क्रांति, जिसकी आज नितांत गरज है। धरती एक, भगवान एक, विचार अनेक, तैरने के लिए लीनता चाहिए और डूबने के लिए अभिमान होना। इस मार्ग का सच्चा उद्देश्य आपली सोडवणूक करावी आपणच। दैवी शक्ति को पहचानना प्रत्येक का कर्तव्य है। अज्ञानी मानव ने बाबा मेरे पास है कहने से वैचारिक क्रांती नहीं होगी। बाबा या संदेशात सांगतात की या मार्गाचा खरा उद्देश आपली सोडवणूक करावी आपणच। म्हणजे आपल्यावर कोण्या चुकीमुळे दुःख आले तर आपणच चुकीची सोडवणूक करून दुःख दूर करावे आणि हे तो तेव्हाच करू शकेल जेव्हा त्याला भगवंताची ओळख असेल। म्हणून बाबा म्हणतात की दैवी शक्ति को पहचानना प्रत्येक का कर्तव्य है। अज्ञानी मानव ने बाबा मेरे पास है कहने से वैचारिक क्रांती नहीं होगी। तर त्याला दैवी शक्तीला ओळखावे लागेल, मानव धर्माची शिकवण समजावी लागेल, बाबांनी दिलेल्या तत्वशब्द नियमानुसार आपले विचार, वाणी आणि कर्म बनवावे लागेल आणि हे सर्व चर्चा बैठकीत गेल्याने साध्य होईल। म्हणून सेवकांनी चर्चा बैठकीत जात चला। प्रपंच साध्य हुए परमार्थ करे। महिन्याचे 25 दिवस प्रपंचाला दिले तर 5 दिवस भगवत कार्याला द्या आणि चांगल्या गोष्टी आत्मसात करा, विचार करा, अभ्यास करा। एवढेच बोलतो। सर्वांना माझा नमस्कार।